प्रवीणजींकडनं भाजपचं उत्तर तरी घेऊया. प्रवीणजी. आणि मुळात बिहारचं इलेक्शन हारल्यानंतरची कारणं ते आता पहिल्यांदाच देऊन राहिल्यात. हा माझा पहिला मुद्दा आहे. कालच मान्य आशिष शेलारांनी सांगितलं की परवा त्यांची प्रेस झाली, हे दुबार मतं किंवा ज्या काही गोष्टी असतील या कशा घडल्या आणि त्यातनं व्होटचा जेहाद कसा होतोय, त्यामुळे हे सगळे कारणं आहेत. दुसरं, आमच्यावर आरोप होतात की निवडणूक आयोगाचं उत्तर तुम्ही का देता. तुम्ही जर आमच्या मुख्यमंत्र्यांचा व्हिडिओ दाखवाल आणि त्यातनं तुम्ही सांगाल की हा पहा व्हिडिओ आणि मग भाजपला कसं काय मदत करते इलेक्शन आयोग, तर आमच्या मुख्यमंत्र्याचा व्हिडिओ दाखवल्यावर आम्ही उत्तर देणारच आहोत. चौथा विषय की तुम्ही सांगता की ही अडचण आहे, हे दुबार आहे, मग अमका आहे, मग 16 लाख आहेत, मग तिबार आहे. मुद्दा असा आहे की निवडणूक आयोगाने तुम्हाला ॲफिडेव्हिट मागितलं. आता मी तुम्हाला नागपूरचं उदाहरण सांगतो. लोकसभेला कुठला तरी सिरीजचे व्होटर आयडी होते, जे ब्लॅक अँड व्हाईट फोटो होते ते गायब झाले. आम्ही आरोप केला 3.5 लाख मतं गायब आहेत. लोकसभे ते विधानसभे आमचे कार्यकर्ते फिरले, स्टॉल लावले, नवीन फोटो घेतले, नवीन एनरोलमेंट केलं, स्लिप घेतल्या, घरोघरी गेलो, मतदार याद्या चेक केल्या, मतदार यादीचं वाचन केलं. आमचे हे सगळं असलं तरी सुद्धा प्रवीणजी, आशिष शेलारांनी पण पत्रकार परिषद घेऊन अशा पद्धतीचे आरोप केलेले आहेत दुबार मतदारांबद्दल झालेल्या निवडणुकीच्या. मुद्दा तोच आहे ना की आरोप जरी असले तरी ते माननीय ताई, मुद्दा जरी तो असेल तरी भाजपचा कार्यकर्ता रस्त्यावर उतरून घरोघरी गेला, त्याचे बीओला गेले, त्याचे पोलिंग एजंट गेले, ते बसले, त्यांनी या त्रुट्या शोधून काढल्या आणि लोकसभे ते विधानसभेच्या मध्ये आम्ही ती मेहनत केली. बरोबर, आणि मेहनत करून आम्ही बरोबर. पण विधानसभेला पण असे दुबार मतदार होते आशिष शेलार म्हणाले. माझं एकच मिनिट, माझी विनंती एवढीच आहे का की दुबार मतदार 2014 पासूनच आहेत का? दुबार मतदार 2014च्या आधी नव्हते का? लोकसभेला काँग्रेस महाविकास आघाडी महाराष्ट्रात जिंकली तेव्हा दुबार मतं नव्हतीत का? दुसरं, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर काँग्रेसच्या नेत्यांचा विश्वासच नाही. त्यांना कार्यकर्त्यांकडे वेळ द्यायला, कार्यकर्त्यांचं ऐकायला वेळच नाही. बूथ कसं लावलं पाहिजे, पोलिंग एजंट कसा गेला पाहिजे, मतदार यादी कशी वाचली पाहिजे, याचं प्रशिक्षणच नाही. आणि ते जर प्रशिक्षण भाजपच्या कार्यकर्त्याला भाजप देते आहे, भाजपचे नेते खालपर्यंत उतरतात आहे, प्रदेश अध्यक्ष असतील, माजी असतील, आजी असतील, सगळे नेते असतील, ते आपापल्या बूथवर जाऊन स्वतः बूथची तपासतात आहे. याला काय? बरोबर आहे प्रवीणजी, तुमचा मुद्दा कळलाय. पण एकंदरीत भाजपची भूमिका नक्की या दुबार मतदारांबद्दल काय आहे हे कळणं फार अवघड होतंय. कारण कुठेतरी याबद्दल मान्य करायचं, त्यानंतर पत्रकार परिषद सुद्धा घ्यायची, परंतु गेली साधारणपणे 11 वर्ष सत्ता मधला काही काळ सोडता ठाकरेंच्या वेळेचा, सत्ता तुमचीच असताना सुद्धा याच्यामध्ये दुबार मतदार आहेतच. हा सुद्धा एक अत्यंत संभ्रमात टाकणारा असा प्रश्न आहे. त्यामुळे बोट कुठे ठेवायचं हे कळू नये अशी परिस्थिती निर्माण होते. सचिनजी, तुम्हाला काय